धम्माल कॉमेडी वेब सिरीज प्रस्तुत अण्णा अप्पांच्या कुरघोड्या। हे निबरगट बिंडोक दोघाला बी म्हणत्यात हवड्या हायलय ह्यो लाज मोड्या साऱ्या गावाला तरास यांचा करून ठेवल्यात 17 भानगड्या। हे अण्णा अप्पांच्या कुरघोड्या, अण्णा अप्पांच्या कुरघोड्या, अण्णा अप्पांच्या कुरघोड्या, अण्णा अप्पांच्या कुरघोड्या। मला काय म्हणते ना किती काय करायचं माझा मी बघतो चल। घरात कुठं मुद्दा लागलाय ए जा तुला कायच राहायचंय। जा पोरे पाणी आणता तांब्या भरून। पाणी आणता म्हणजे एका धर्मशाळा आहे मी तुम्हाला घरात कुणी सांगितलं होतं? यायला कोणी सांगितलं तुम्ही? तुम्हीच मुरायला लावून दिल ताई। मी कुठं मुरायला लावून दिला? अरे का मी कुठं वाईट केलंय का? माझी मी जाऊन सुनी तुला काय कळतं का नाही? एका कडाक्यात पाडीन। कशा बाय कशा बाय म्हणजे जिथे यायची काय गरज होती का सांगू? गरज म्हणजे आमचं काय हाय का नाही? तुझा असतं तर तुम्ही गेला नसता। गेला नसता म्हणजे मनाने गेला होता, मनाने यायला ही काय चुकी कुणाची होती? आमची होती का? तुमची चुकी होती म्हणून आम्ही मग आता काय मान्य केली का तू आलीस? मान्य केली नाही गी। मग कसं काय आलोय आम्ही आता घ्यायचं असलं घ्या नाही जातो माघारी। जावा माघारी का? आता पाया पडून का घेऊन आलो मी एका ठोक्यात तुला पाडी लोकांच्या हातापाया पडून घरात येऊन आता कब्जा करा। बघा की भाऊजी हाय का सरळ सांगा बघू। सरळ आहे का म्हणजे आम्ही तिथं होती मी इथं भिकाऱ्यावर राहिली। मग आता हे कशाला सांगा बघ बरं। तू भांडणं करतो तुझ्या का? भांडणं करून घालव तुझ्या का? ते म्हणते आपलं चुकतंय त्यांचं काय चुकत नाही। त्यांचं म्हणणं तरी ऐकून घ्या। तुम्हाला काय म्हणायचं ती तर सांगा। मला वाटून दिलं तर यांनी घरात राहायचं। अहो सगळे तुमचंच आहे तुम्हाला कशाला वाटून घ्यायला पाहिजे? माझं मला वाटून द्यायचं। राहू द्या वाटून द्यायचं मग राहायचं कशाला? मग जातो आम्ही। जाऊ राव द्या बसा इथं घरगती भांडणं तुम्ही मिटवून घेशील का? तुम्ही तसं काय बांगलून बिंगलून खाताय का? तुम्ही लय वड करायला लागलाय तिकडे। आता काय तर करून खायचं। भावन कोणा भावजा नसते त्या भावाची होते आपशिवाय तुम्हाला कोण नाही सत नाही गत नाही कोण नाही ना। मला वाटून दिलं तर मी घरात येणार आहे। जरा दण काढाय जरा दण काढा हे सगळं 80च्या 80 एकर तुमचंच आहे। वाटणीचं कशाला काय काढायला लागलाय? काका तुम्ही तर काय असं करायला काय तेव्हा तरी त्याला द्यायचं आहे उद्या द्यायचं आहे। तुम्ही देऊन टाका। नाही म्हटलं का मी? मला आता लगेच वाटून पाहिजे। आता लगेच वाटून पाहिजे तर आता लगेच जमणार नाही आम्हाला। आता लगेच नाही जमणार। उद्या इथली काय सांगा काय विश्वास माणसांना? माझ्या नावावर करून दिलं तर मी इथं राहणार नाही तर मी काय इथं राहत नाही। राहू दे कुठं जाणार बापा? मी कुठं पण जातो। राहू द्या घरगती मला नाव करून द्यायला मग मी काका द्या की नाव करून नावावर करून देतो राहिलं राहू दे की राहू दे की नाही मी नाही जाऊ काका जमीन काय मड्यावर बांधून येणार आहे? पोरग गेलं देवाचं काय बरं देतो की नाही नाही म्हणते का? देतो की वाटून? जाता 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 2 वेळा तिकडे आलतो तुमच्या माहेराकडे तर तुमच्या भावाची बायको भाऊज म्हणली बांगला गेले त्या बांगलून खाता नाही तर तुम्हाला चांगलं खा वाटणं झाले। घ्यायचं समजून राव समजून घेतो ना तुझं ऐकतो की वाटून देतो म्हणतो का नाही? मी कवा देतो वाटून कधी उद्या माणसं जमवू त्याने की देतो ना वाटून मी। पण सगळं सांभाळलं पाहिजे ना बायकोलाही। हा तुला माहित आहे का युवाच्या पाया पडलो तर किती आप झाले तुझं तुला अजून विचार आता ती पाठवली तू माहित आहे का काय? आणि हे आता आले आता करतोय अजून त्यांनी कसं बी करू दे आता मला तुम्ही घालवून या। आता अवघड झालं की ना आता काय करायचं? असले रोज तर बघत बसायचे। बसा आम्ही घेऊन कसं बसावं? कशासाठी बसायचं? आहो कुठनं तर घेऊन येतो तुझे बसते तुझा अजून टकुरीला आमच्या बायो बघित माझा खाली काका चला करून टाका त्याच्या नाव आपलं तुम्ही नावावर कराय कुठं नाही म्हणते। चला उठा यूज कर जाऊ नका घेऊनच येतो। तुला लगा सांगितलेलं एक काम सुद्धा धड करत नाही का नाही? अहो मी काय करायचं?
गडी आहे ना कामाला पैसे हा. घेतात तेवढं नुसतं आणि जात्यात आणि परत म्हणतात आलू म्हणतात चला मोरण मागणं येतो म्हणतात आणि येतच नाही तर मी तर काय करू. काम लवकर करून घे, पावसाळा चालू झालाय. अहो मलाही माहित आहे पावसाळा चालू झालाय काम करायला लवकर पण ती गडी आहे नको का ती वाळू इटा सगळं आणून ठेवलंय मी सिमेंट बिमेंट सगळं आणून ठेवलंय पण ती गडी येत नाही तर. तो काय बा जरा तो काम तो करायचं आम्हाला माहिती आहे. अहो कशाला काम तू अण्णासाहेब करायचं? थांब जरा. अण्णासाहेब तेवढं बिलाचं बघा, एक तर बिल बिल अशा निघतं हायच काम पडले पाऊस झाला. अहो निघाले की. हो काय झालं काय कामाला हायच पडलं काम काय कुठवर झाले बघा. कामाच काय तर होईल पण ते आपत्तीच नाही बाबा आपाच काय आमच्याकडं. आपण गावात झाले आता घरात मग आम्ही आपल्याला बघायला काय येडा आहे काय आम्हाला बघायला सांगा की दिसला का भांडण काढून आलंय हो. रोज नाही तर बसू तुमच्या आम्हाला काय दिसला जाऊन तुमच्या तुम्ही बघा जा हुडका जावा. तुमचं काय काम आहे इथं हाय ना तुमचं दोघांचं तेवढं मिटवाय त्यांचं वाटून द्या. हे बाबा जा तिकडे मिटवायचं ना आमच्या मागं. सांगते म्हणून काकाला दोन शब्द सांगा गेला काकाला वाटून द्यायला वाटण्यासाठी रोसून घे काय आमचं नडलंय जावा ते आपण काका बघून घेतली. सांगून तरी बघा की तुम्ही काय म्हणते सांगा. ते ना काका एवढे दिवस कुठं होता. यांना इतर घ्या ना साहेबाला. होय अण्णासाहेब आणले सुनाला हा हाय का आता लागलेच भांडणं अजून भांडणं लागले ती हा नाही का ते आपण मत वाटून आणि ही बिचारा काय वाटत काय मड्यावर बांधून न्यायचा वाटून असू दे की घेतो की वाटून मग पाहिजे का ना माणसं. मग कशाला भांडणं करताय मग ही आहे तिथं इथं थांबा ह्याच सोडू नका ही परत गावाय नाही ती बरं. मी जाऊन आपल्याला मग हुडकून त्याला यादा बघून हुडकून कुठं आहे का? हुडकून कुठं या घेऊन यादा बघून हुडकून जा. ए बाबा त्या कामगाराला लावी फोन बोललो अहो बोलवलंय की सांगितले आता ती जा येणार, ये मी काय जाऊन करू त्यासनी? जाऊ गाडी जाऊन काम लवकर करून घे, बिल काढायचं आपल्याला. बिल काढायचं बरोबर चला बघ आणि तू तुम्ही त्यासनी एडबिड आहे काय लगेच वाटून दे तयार झाला होय. आणि लगेच वाटून ते घर वाटून करून घेऊ का त्याला माझं आमच्या घरात 8 दिवस झालं उपाशी फिरतोय. अण्णा देऊ दे त्यांच्या जी वाटून जमीन देऊ दे की, आम्हाला काय घेणं देणं आहे तेव्हा. तुम्ही द्या त्याला ना तुम्ही द्या की वाटून. आम्ही काय बरं येऊ त्यानं बोलवा येऊ द्या मग आम्ही बघतो. तुम्ही चला शांत ना, बसा आमच्या कामात आम्ही जातो आम्हाला काम बघू द्या. आयला कसं तर आज घरचं खायला मिळालं असतं ती पण बॉम्ब केली बिना कामाचं भांडण. वाटून मिळलंच पाहिजे, वाटून न मिळून मग काय उपयोग आहे. डायरेक्ट येऊन घरात घुसायचं आम्हाला काही किंमत आहे का नाही. गावला होता तवा एखादा रेटाय पाहिजे होता काकाला गेला आणि का आणायला. मी येत नसतो माझं इकडे काय बी होती मी येत नसतो म्हणजे नसतो. काय झालं माझं मी निर्णय घेतलाय आता हो का मी इथंच राहणार आहे. इथं राहायला गैर परपंच सोडलाय नाही इथं राहणार इथं काय किंमतच नाही आम्हाला मग मला वाटून देत नाही काका मग काय फायदा आहे माझा राहून तिथं. त्याला केलाय तयार झालाय त्याच्या हातापाया सकाळच्या पडायला लागलोय रजवून तुम्ही असलं लावलं तुला सांगतो ती मध्ये बैल तुला देतो म्हणतो तर नाही ज्याला त्याला देतोच म्हणतो होता. त्यावेळी मी रेटला असता पण चुलताय ज्येष्ठ नागरिक आहे यार तोंड आहे तुमचं वडीलधारी माणूस आहे म्हणून मी त्याला सुट्टी दिल्या नाही फोडला असता मी मग त्याला कशाला एवढं हे पाहिजे कंड पाहिजे. त्याला चांगलं बोला ती मला तर देणार आहे शेवटी तुमचं रागात आहे तुम्हाला देईल का मला देईल हा? मला नाही कोणाला देत नाही नुसतं देतो म्हणतोय ना आता वाटून पण देत नाही. मी रानं सळी केले ती सगळं बागायत केलं. आता देव देतो म्हणलाय वाटून चला ती वाट बघत बसले ती सगळे सरपंच ते घेऊन बसले चला देतो म्हणलं देतो म्हणलाय बघ नाही परत मग तुझी चला तर इथलं तर चालेल करायला बकाला खाल्लं असतं गिळलं असतं का नाही बकाला आयडिया परत मिळणार नाही का मला जमीन आता एकदा कोड झालं परत मला म्हणते तू इकून टाकशील. अबा ती आली ती बिचारी घ्यायला समजून काय नवरा बायकोची भांडणं होते का नाही ती पण माझ्याकडे बोलत नाही ती पण चुलत्याकडे बोलते म्हणते इकून टाकल देऊ नका काका. चलते ना मागायला तुमचंच आहे हो, तुम्हाला कळायला पाहिजे या सगळ्या गोष्टी मला 4 माणसात मान कमी मिळतोय रे. अहो, मान आहे कमी का तुझ्या नाव काय म्हणते माणसं चुलता माझाच आहे म्हणायचं आणि जगायचं त्याला आहे की चुलता पण मला पाहिजे का रे नाव उतार निघाला पाहिजे असा 7-12 उतारा निघल्यावर काय तुमचा पुतळा करून लावतील का मला त्या अन्ना बिन्नात माझं मान खाली घालायला लागत्या. चला करू काय तर देतो म्हणले तर चला घेऊ वाटेल बघ देतो म्हणलाय चला नाही पाया तू परत म्हणतील मला दे तू म्हणलाय परत आणि नाही, माझ्या नाही, नाही. मला कसं तुमचं रागात मला दिल का रे देते चला देतो म्हणते ना मला वाटलं माझ्या पाया पडायला हा, तुझ्या पडतोय नासके चल. आणि तर तो नमतं घ्यावायचं मी येतच नाही मग राहू दे नको मला मी तिथं आहे ती बरं आहे नाही जाऊ तुम्ही ते आहे ती बरं आहे हाय ते बरं आहे. चांगलं म्हणजे तू इथं म्हणायला तिथं माणसात मग माझी काय आबरू ठेवणार आहे तू मागून तुकडं खाता का मी तिथं आपलं पडतो चल. चला आपले
मग किती बी एखाद्यासाठी करा त्याला जाणीव नाही. आता आली ती कुठं जात नसते ती मला माहित आहे. त्यांना तर कोण लागलं सांभाळायला, गैरसमज आहे. भांगल्याशिवाय तिला तर कोण सांभाळणार आहे. बांगलून खाईल तर राहायची नाही. कोण जायचं असला सण करायला काम ना धंदा काय जात दिलायला का नावच नुसतं करा म्हणतोय मी. काय नुसतं तंबत हिडताय ते चाललाय कबूल करा की राव. मी गावात काय गोटे खेळतोय, गावातलं काय पैसे कमवून घेऊन येतोय नाही. प्रत्येक माणूस आहे का सगळं गाव हादरत आहे मला. गावात राहायला मी ठरवतोय सरपंच कोण करायचा. चला की चला ते त्याचा निर्णय बदला म्हणजे ते बी द्यायचा ना. तसं पण होईल. हा, मग हाय ते होत घेऊया आधी मग परत ना लावे घोडा. चला म्हणा नाही तर तंबत बच्चन वस्तात एक काम आहे. काका माझा म्हणलाय जमीन वाटून देतो, माणसं गोळा कर. तुम्ही दोघायला लागते शंकर मामा. तुम्ही चला. ते बाकीची सगळी गोळा करू बाकी तुम्ही दोघं काय मेन आहे का नाही सांगा बघू बरं. त्यांना आधी गोळा करा मग आम्ही दोघे येतो. वस्तात तुम्ही येते तुम्ही मनावर घेतलं तर आम्ही सोपं पडेल. आम्ही येणारच घे पण त्यांना बोलवा की. पहिल्याच याला खाडा लागला बघ. खडा बेडा काय नसतोय ते आधी अण्णा ती गोळा करूया आणि परत ह्याच नाही. मग आम्ही फोन केल्यावर विचारला का? होय लगेच. हा चुकीच केलं आपण लागा. का वस्तातला आपण ह्यानं आलो पण वस्तात पहिल्यांदा नाट लावायला आलं ती येते का बघ. नाही वस्तात नाही जीव आहे त्यांना तुमचा. बोलवा लगेच आम्ही येतो. फोन लावा नाही. येचाल का होय होय लगेच. नाही तर परत ना मग माझे एक तू वाईट कळ नाही बघा. काय बी करेन मी गावात नाही काय करत मग या तुम्ही. चला. चल त्यांना बघ. वस्तात या बरं का. ना हा. नासक्याने पहिल्यांदा नाट लावलाय. ही धड फकी टाकायच्या पण मापायची नाही ते आणि टेप धरायच्या पण मापायची नाही ती. गाव ताब्यात आहे त्यांच्या तोंड व्हायचं असं काहीतरी घाण बोलताय पुन्हा. नाट लावला रे काका इथे बसले. काका दे तुम्हाला ना आता तुम्ही जरा दम काढायचे येते की जरा थांबत. जरा शांत घेशील का नाही देतो की तुझी तुला जमीन शांत घे ना जरा. घेतो की आता शांत जाई. आता मी कुठं काय म्हणते तुम्ही देतो म्हणलाय ना. हा देतो म्हणतोय आडवं बोलू नको. हा हाय तुमचा चुलता पुतण्याचा मेळ नाही झालंय कसं. काका हा? आडो मी काय बोललो तुम्हाला सांगा. वाद देतो म्हणला ना तुम्ही. तुला देतो तुला देतो 4 माणसं घेऊन या तुझी कोणाची गोळा करून मग तुला देतो. आणि ते सकाळच्यानं गोळा करून ठेवलेली ती. कुठाची माझ्या माणसं नाही देत. मी बसलो येते एकटा जाऊन ती 4 माणसं घेऊन ये तुझे. आपा हम्म. तुम्हाला जर वाटून पाहिजे असले तर ते अण्णा वसतात हे सगळं पुढारी आहेत. आता त्यांच्याकडे गेलो ती धर टेप धरायच्या पण मापाचा नाही आणि फक्की टाकायच्या पण मापाचा नाही. त्यांच्या पाया पडलो ती म्हणते घेऊन ये. ताब्यात आहे गाव. गाव असू दे पण हा. ती म्हणते आधी ह्यांना घेऊन ये आणि ही फरार झाल्यात गडी कुठं उडको. आपली नड आहे त्यावर होय म्हणा ते अजून गोडा बोलून आणा जावा. माणसं गोळा करायचे ना. हा घेऊन ये माणसं ढीगभर माणसं आणतो घेऊन ये पण घेतल्या दिवस सुट्टी देणार नाही आज. हा. घेऊन ये माणसं गोळा करून जा. काय जाऊ आणा ते? जाऊ. हा आयला मी कुठे एकटा जाऊ मग जातो. काका त्याचं त्याला द्या जावा की वाटून कशाला आडे येडे घ्यायला लागलाय अरे तो? वाटून द्यायला काय ना उद्या इकून खाल्लं तर काय त्याचं काय घेत त्याची बायका पोरं बनवायचं होतो का मग. लय तुम्हाला त्याच्या बायका तू पोराचं त्या काय गावाला जे जायचं इकडे द्या वाटून वाटलं काय करायचं. वाटल्यावर काय करणार. करणार आई श्वासाचं काय आहे का नाही तुमच्या? काय विश्वासाचा आहे. हा तुम्ही बी तसलं आणि ते तुमचा पुतण्या बी मग? तसलाच. वाटून द्या म्हणजे वाटून द्यायला कोण माणसं गोळा देतो करून इकडं उद्या म्हणजे कोण काय करणार आहे त्याला. कसं ऐकलं हो मग एकासाठी ते मागायला लागलाय. त्याला बी वाटतंय माझ्या नाव उतारा नाही गावा. नावावर उतारा देतो त्याला काढून उतारा घेऊ दे माणसं गोळा करून येऊ दे. ताय ओ अण्णा अण्णा तर पण आपा पत्र दमवायला लागलो. ताय नाही काय बोंबला झालंय. कुत्र गाव पाळलं तुम्ही. पाळलं नाही ते येतंय सारखं. बरं मी काय म्हणते सावली काका मला म्हणलाय तुला जेवण देतो काय सांग माणसं गोळा कर म्हणलाय. म्हणलाय मग कराय गोळा आमच्याकडे कशाला आला. तुम्हाला मग तुम्ही माणसं नाही तर कोण आहे. तर चला की तुम्ही ती म्हणते माणसं मोठी मोठी माणसं गोळा करा. आतापर्यंत कोणाला बोलवलं. वस्तातलं बोलवलंय. हं. ती म्हणते अण्णा आलं तर येतो. हं. परत ना दुसरं सरपंचाला सगळ्यांना बोलवणार. मग ते आल्यावर मला बोलवाय. आतावर मी येत नाही. आहो ते तुम्हाला ते म्हणले ते त्यांना घेऊन येतो तुम्ही मग काय असं ही लावलं चला घेऊन नुसतं लांब उभा राहा तुम्ही. काय असते तर कानाला धरून मी नेला असतो तुम्हाला. म्हणूनच ताईला घालवलंय मी ह्या गुन्हा तिला माहेरला. तुमचे पण असं मागून खाताय का तुम्ही. नाही घालवलंय मी सुट्टीला. असू दे चला की असू दे. तुम्हाला सांगतो तुम्हाला पाहिजे देतो. माझ्या बाजूने बोलायचं वाटताना पण चांगला आहे समाला बर पिकाचा आहे समाला
टेप धरायला लावला नाही 105 फूट झालं 90 फुटावर धरायचं आणि काकाला म्हणायची तुला शापाला टेप आणलाय का? हे बीप सगळी जुळणी कासरा बिसरा सगळं घेतो कासरा का तिथं बांधायचा ते मोजायला लागतं काय वेळ काही पडल्यावर फक्की बिक्की सगळी ते अण्णासाहेब सरपंच येणार असतं तर येत तुम्ही. मी नुसतं माया माग आलं एक जण आला का दुसरी तयार होते देऊन नाही नाचकी म्हणते त्याला आणून ही म्हणतो याला सकाळ पळून पळून दमलोय गाडी चिखलात जाम झाल्या. बरं जावा पुढे येत तुम्ही. चला आवरून येतो की की गाडीवर जावे की येतो माझ्या यायला गाडीला मी बसतो 5 मिनिटावर गाडीवर जावे की एका दमच निघत नाही होय. जावे. चल 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 या. मी काय म्हणते माहिती आहे का त्या अण्णासाहेबाचा मला फोन येऊ दे. सरकारी माणूस असल्याशिवाय मी संगत काय येत नाही. मी तेडा घालायचाच होता तुम्हाला गाडी पैसे आला तुम्ही नुसतं लांब उभा राहा की सरकारी माणसं आहे पुढे मी लुळतो की मी काय म्हणते मी येतो म्हणतोय नाही म्हणत नाही. तिथं जावा ते अण्णासाहेब आला का मला फोन लावा मग मी येतो. तुम्ही लगेच येचाल का? लगेच येतो तुम्ही. चला गावात आहोत नाही, थांबा की घरात पडका पण कोण नाही बघतो जरा व्यवस्था दारबीर लावतो आणि येतो मी. जा पुढं. अण्णा साहेबापाशी जाऊन फोन लावू परत ते असला तर येणार आहे नाही तर येणार नाही मी. सगळ्या वेळ येते सगळ्या येऊ द्या सुट्टी देणार नाही परत ना मी येत नाही जाऊ. नाही असू दे मी अण्णा साहेबापासून फोन लावतो पाया पडतो या तुम्ही. नाही येतो ते अण्णासाहेबाचा फोन आले मी म्हणतो परत फिरा. नमस्कार. नमस्ते बोला की. काम माझं आहे ना मोर मोर करायला ते काढून घ्यायला काय राहा असं विचारा सांगतो बरं ते अण्णा ना काम असल्यामुळं का नाही अण्णा गडबड करणारच मी कमिशन साठी. अण्णा नाही खाणार हो पण कसं आहे की काम मला दिलंय आपलं खाऊ द्या की मला करून हो. आपा का पळाले पळाय का झालंय साऱ्या गावात ना. बरं झालं तुम्ही काट पडला का तुम्हाला सांगतो काका मला म्हणला तुला जमीन देतो माणसं गोळा कर. ते राहू द्या मी आता कसा दिसतोय सांगा बरं. तुम्हाला सांगतो तुमच्यासारखी अशी गावात ज्या त्या गावात एक माणूस असतोय ना ज्या त्या कार्यक्रमात तमाशात सुद्धा एखादा असतोय पण असू द्या काय म्हणत तुम्हाला तुम्ही दोघं चला नुसतं व्हायचं मोजू लागा की सगळी येऊ द्या की. अण्णा ही गोळा करा अण्णा साहेब ही सगळी टीम त्याशिवाय मी येणार नाही. अहो तू म्हणले की ती म्हणले तुम्ही आधी कोणतरी एक जण तसंच चाला की जे ती तसंच म्हणतंय. माझी 5 वर्षातली 4 वर्ष तुमच्या चुलत्या पुतणी भांडणं मिटवण्यातच गेले ते बाकी काय बघू का. तुम्ही कसली जरी कपडे घातली तर आमच्या खाली चला तेवढं करून लागाय ती माणसं देऊ द्या घेऊ आम्ही येतो की लगात तर चाला की उभा राहावा की ते बाकीच बघतो की आमचा आम्ही बाकीची गोळा करा येतो. लागा जे ती तसंच म्हणतोय मग मी जाऊ का नको मग जावा की परत सगळी गोळा करा येतो. आयला सगळीची येते म्हणतोय त्याला गोळा कर ह्याला गोळा कर तुम्ही चला की चहा पेत बसा की तेवढं येऊ दे माणसं येऊ दे येते का नो आम्हाला यायला किती वेळ लागतो? मिटवणार आहे का सगळी मी पाहिजे. चला तर तुम्ही दोघं जण बसा बाकीच मी करतो. बरं चालतंय त्यांना घेतो. तुम्हाला सांगतो माझ्या बाजूने बोलायचं वाटून देताना मला 4-5 फूट जास्त वाटायचं मोजायचं. तुम्हाला पार्टी बिर्टी देतो पार्टी चहा पाणी आम्हाला सारखं पाहिजे. काय खायचं ती खावा. बरं असं करा राहू द्या की अण्णासाहेब काय अण्णासाहेब लय भारी झालं काका मला म्हणलाय जमीन देतो माणसं गोळा कर अण्णा म्हणतोय अण्णासाहेब आला तरच मी येणार नाही तर मी येणार नाही तुम्ही तेवढी काय संबंध आहे तर आम्ही बाहेरच्या गावाचा माणसं आम्ही काय इथला आम्ही आपण आम्ही तुम्हाला कधी बाहेरचं समजलो काय हा? कुत्र्या फित्र्या म्हणताय तुम्ही कुणाला 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 कुत्रा कुणाला म्हणला होत्या देवळा तुम्ही तुम्हाला आहे काय ना आम्हाला जाऊ द्या बघू काय रे, असं करू नका राव. लागा आम्ही काही हे नव आता सांगा की तुम्ही राव. माग लागायला लागलाय कशात माग लागायला लागलाय कोण तुम्ही त्या दिवशी कुत्र म्हणला आता कोण आहे कुत्र कशाला काढताय ते तुम्हाला नव्हतं म्हणलो मग कोणाला म्हणला होता कवा म्हणलो दर वेळेला तसं जाई मागच्या वेळेला अन्नाला हाड हाड म्हणताय तुम्ही परत अंगावाला का नाही चांगले म्हणताय? चांगले झाले सांगू तुम्हाला सांगतो सगळं चांगलं झालंय देतो म्हणलाय कसं तर बायकोला पण घेऊन आलाय हा का बर घेतो की वाटून माझी माझी जावं की आव त्या म्हणतोय माणसं गोळागार माणसं आहे, सरपंच आहे फायटर आहे काय उपयोग आहे पोरासारखे यांचं नाही चालत नाही तुम्ही परगावची माणसं असून गावच्या माणसारखं आम्ही तुम्हाला धरतोय ह्या तुम्ही चालावं अण्णा तुमच्या एवढी येत नाही बघू जातो अन्नाची गाडी घेतो आम्ही यायचं नाही तुम्हाला फोन करतो अहो का आम्ही सुट्टी देणार नाही गावात काय एका करायचं एकाला करा ताणून तुम्ही. मारीन परत आणि मला काय? तुम्हाला नवा दुसऱ्याला एका एकाला सरकारी माणसाला बोलताय जरा भान ठेवा तुम्ही अहो, चला की मग तुम्ही नुसतं चला की चला येतो की आम्ही जावा तुम्ही पुढे मी बसतो की मागे जावे का अण्णाकडे नाही अन्नाला घेऊन येतो तुम्ही थांबा मी अण्णाला फोन लावतो लावा अण्णा अहो या की राव अण्णा साहेबाला मी धरून ठेवलं इथं
धरून म्हणजे त्याचा नाव धरून धरून ते अण्णासाहेब मी बसलो आम्ही चहा पित या गे इथं या लवकर या नाही जी ती मला टोलवायला लागले बघा परत ना मग तुम्हाला माहित आहे एकदा वाचपा कशाला बांधतोय मी तुम्हाला सांगतो तुम्ही या नुसतं इथं अण्णासाहेब म्हणले तर काय असेल ते हो, जरा मोबाईल द्या बरं मला. हा या काय मोबाईल कशाला आला काय बिन कामाचं सगळीकडे आलोय घडून. बरं जाऊ द्या द्यायच्या आम्हाला जाऊ दे काम आहे. नडू नका. नडत नाही आम्ही. हा मग थांबा. सरपंच पाणी सुटून तिकडे बघायला तुम्ही यांच्या संग फिरायला लागला तुम्हाला काय कळतं का नाही. ते पुतण्याच मिटवलं पाहिजे की ग्रामपंचायत माणसं किती यायला लागली ती ये लागली ती की पाऊस पडायला लागलाय पाण्याचं टेन्शन नाही जरा माझं आज मिटू द्या माझं मिटू द्या उद्या बघू आपण थांबा करा मोठा जोर असं दे तुम्ही ना मी सोडणारच नाही मी धडक येईन बघा इथं गाडी मी सोडणार नाही. हॅलो कुठं आणला तुम्ही हा बरं आलो थांबा घेऊन येतो अन्नाला या म्हणते तुम्ही अन्नाला भीक लागली असेल गाडीला त्याला नसेल अन्नाच्या कायमचीच बॉम्ब आहे आणा पटकी ना चहा द्या चला का नाही तुम्ही इथंच थांबतोय आम्ही इथंच थांबतोय बघतो आम्ही इथं बसाव. आम्हाला चहा बी तर सांग चला का नाही काय काय आहे ते खावा म्हणलेला का काम तर होऊ द्या की का ह्याच्यावर मला फक्की टाकायचं काम तो करायचं ही तरी एक असली ना इकडचं काकाला असलं का नाही काका यात 5 फूट सारायचं 5 फूट न 10 फूट सारतो काकाच्यात 10 फूट सारल्यावर उद्या आणि आमचं कोण पडत्याला लागा तसं करू नको थोडं थोडं वाढव की सगळ्यात 40 एकरात 1 एकरभर मला वाढावं मिळावं एवढीच माझी अपेक्षा लय काय नाही. हा मी पण अन्याय करणार माणूस नाही. चालतंय ठीक आहे ना ही 2 जण आले तर ही कशाला आणली असं एक फक्की टाकायला रशीदार आहे कोणतं लागतं का नाही. अण्णा साहेब काय म्हणले तर अण्णा आला तर मी तू आणाय गेलाय अण्णा साहेबाला आणू दे आजचा दिवस मला ध्यानात जिंदगीभर मरुस्तर ध्यानात राहील ना तुला सांगतो मला जर एखादा म्हणला का नाही भाऊ म्हणणार ते मला वाटून द्या मी त्यांच्या ध्यानात नाही गेलं तर मी सारखं ध्यानात आणून तुमचं वाटून दे तू चला आणि तुला सांगतो मी 8 दिवस त्यांच्या मागे लागून वाटून द्यायचो आणि जो माझ्या जवळ आहे त्याला मी 4-5 फूट वाढवून द्यायचो लागा आणि आता मी लागा ज्याला त्याला चल म्हणतोय जो तो दर काढायला लागलाय मी कसं करणार सांग बघू. मला काय म्हणायचं माहिती का हा पुढारी आणा म्हटलं तर तुम्ही ह्याच घेऊन आलाय ते आम्ही कोण आहे मग आम्ही कोण आहे पुढारीच आहे तुम्ही तुझा टेप घेऊन तुमचं तुम्हीच बघा मग लगा माझं लगा वाटायचं ते नाही लगा ते नादा लागू नको तुझा टेप घेऊन यायचा. अहो सरळ आमच्या तोंडर मंत्री पोटर नाही आयला मी ते काय बी म्हणू काय म्हणतोय माझं जरा ऐकतायचा का थांब की लागा तू कशाला लागा जरा 2 मिनिट थांब जा तू टेप घेऊन यायचा टेप घेऊन या घेऊन आलो वस्तादला आणायचं ते अन्नाला मला येणा झाले ती लुळू काय दारात तरी येणा ती म्हणते ती डेअरिंग होण्या त्यांचं माझं वाटायला म्हणजे बेचेत मला कुठं मिटवायचं अण्णासाहेब इथं आणलंय उगाच. बरं झालं चला तुम्ही फोनवर या 2 जण नुसतं म्हटलं तर लगे यायचोय घरी असं एक झाला बरं ते राहू दे आता काका म्हणल्याप्रमाणे सगळी गोळा केली वस्ताद राम या वस्ताद शंकर मामा काय आजार आहे का हा आजार आहे आम्ही दोघं बी आजार आहे. दोघं पण आजार आहे ना का असू दे की नुसती फक्की टाकून नुसते रस्ते धरायला काय होतंय सांग बघू शंकर मामाला तर लगेच आजार आहे म्हणून घर तुम्ही आहे ना ते जाऊ दे तुम्ही आहे ना 4-5 फूट माझ्याकडे वाढतं ज्या त्या एकरात सगळ्यात मिळून 1 एकरभर एक्स्ट्रा निघालं पाहिजे पार्टीच तुम्हाला टेन्शन घेऊ नका चला काय ना चला टाकाय टेप आणायला लावलाय फायटरला लावला होय तुम्हाला सांगतो आपल्याला काय तुम्ही काय 2 तुझं करू नका एकदम व्यवस्थित मला वाटून द्या काका पसंत आहे का परत बोंबाला तर परत तसंच करायला लागणार चला घ्या आता काय म्हणतोय चला की. तुम्ही असं कानात पिनात सांगत बसला तर याचा निर्णय बदलून चांगलं काय वागायचं. सांगितलं नाही त्याने कानात नाही मी काय सांगितलं त्यांना म्हणलं शंकर मामा आजारी आहे तर राहू द्या तुम्ही चला माझ्यासाठी चला पाया पडतो म्हणलं तुम्हाला पार्टी देतो म्हटलं मी माझ्या पद्धती येणार त्यात काका वस्तादला ऐकाय जरा कमी यायला लागले आजार आहे वस्ताद आज झालं या काका सुट्टी देणार नाही तसं ना माणसाने जमवलंय हो माणसाने जमवलंय मला म्हणून म्हणतोय मी काका नाही काय ते चला तुला वाटून दिलं बाई बा चल की नव काका हा 40 एकरात आहे ना हा याला आहे का नाही 35 ते 20 एकरावर जाणतो महाग
तुमच्या बाजूने म्हणजे मला ज्यादा दिसतो पार्टी दिसतो तुला भाजरा घेऊन त्या बस, चालवायला बस. नको असं पार्टी पाहिजे. तुला फुल पार्टी चल पर कळू द्यायचं नाही कळू दे नाही कोणाला बस घे तुझ्या मनासारखं काय असेल ते करून घे हे काय तुला जमीन घ्यायची घे बस तुम्ही पुण्या काय असेल ते काय काय घेऊन चालणार रे ही टेप आणि ही पावडर घेऊन आप्पाकडे चाललो. जगा त्या आपल्याला काय कळतं का कवा सुधारायचा तो ते पण पावडर घेऊन चाललायस आप्पानं सांगितले टेप आणि पावडर आणायला चाललोय तिकडे आप्पाकडे. त्या अण्णासाहेबांनी आग्रह केला म्हणाला आम्हाला काम आहे ते फायटर काय येत नाही आम्ही जातो चला माझ्यासाठी आलं नाही हे थांबा माझ्यासाठी आलं नाही अण्णा तुम्ही बस. आलोय की तुमच्यासाठी थांबा 5 मिनिटं थांबा आप्पा हा. ही टेप आणि पावडर दान लावून द्या आपलं. अच्छा. ही टेप हा ना तुला काय सांगत होतं तुला रागानू ते पण पावडर फकी आणायला सांगत होती मोजून देणार आहे काका मला टेप आणून ह्यांना नाचायला लावायला लागलाय आप्पा तुम्ही सांगितले टेप आणि पावडर आणायला नाना लागा काय लागा तू आखी गँग तुमची बाद झालेली आहे तुम्ही एकटंच नव्ह तुला काय लागा अक्कल बिक्कल आहे का रे तुला ते पण हे आणायला सांगत होता फकी आणायला सांगत होती स्वतः ही लोकांची माणसं येते का पुणे लागा त्यांच्या हातापाया पडून सकाळ लुळतोय लागा दारात तवा ते आले तर चला आम्ही जातो बाबा हे अण्णा थांबा अण्णा थांबा बाबा दुसरा टेप मी फोन करून आणाय सांगतो लाव लवकर आम्ही कामाची माणसं आहे टेप आणायला टेप घेऊन येईल आता त्यो नाही कळतं येईल तुला हा हा आता बा झालं थांबा फोन लावतो आता पूस असं हॅलो तुझ्या खानदानीत कोणी एखादं शहाणं बी नाही का? तेवढा टेप घेऊन ये की. टेप माझं सकाळ भांडण तुला माहित होतं का बरोबर ये आता येऊन देऊन जा चला म्हणा बाबा ते बांधाव चला चला काय देव चला बांधाव चला आणि टेप घेऊन जा का त्याच्यापासून टेप राहणार जा. का ह्याने आणा ह्याने आणायला सांगितले आणि माझ्या तोंडावर पावडर मारले. कुठल्या कामाला नाही ह्याने आणायला सांगते आणि माझ्या तोंडावर पावडर मारते. अण्णा हो का ती टेंबूचा दिसतंय का ती तिथनं चिकवाची बाग दिसते का तिथपर्यंत आमची 70 एकर जमीन आहे बरं का त्यातली ही मी कष्ट करून खाता या टोल्या 25 30 40 टोल्या घातल्या त्यात म्या ही तुकडं मला आलं पाहिजे ह्या साईडचं ते पाडा काही ही काकाला काकाला विचारते का आहो. वाचायला आला मग ह्यातली कशाला बोलवते तो मला माझ्यासारखं बोला काका हा. काय म्हणते की आहे का कबूल तुम्हाला कबूल नाही हा? ही 35 एकर आहे का 35 एकर हा. ही माझं मला राहिलं पाहिजे आणि घरा बसलं हा. ही पडाक त्याला द्या हा पाडा देऊ हा हा, हे हो, तुम्हाला होतं ना? हो हे माना. 35 एकर घरा बसलं बरं मला तर मला जवळ म्हातारपणी द्यायचं पण तसं नाही नांगरलेला माझा आहे आता त्यो म्हणतो मी 25 नाही माझा आहे ते त्यानं खात घातलं नाही आणि काय घातलं कुठलं खात घातलंय मी घातले खाते माहितीये का? तुमचा मेळच नाही लगा तुम्ही कसं वाटणी खात करायला घातलंय ना ना तुला काय करत अण्णा अण्णासाहेब ए आता आम्हाला बोलवलंय कशाला तुम्ही भांडा एकमेका सांगा आव थांबा की जरा ऐकून तर घ्या की काका तू सुट्टी देणार नाही तुम्हाला सांगतो का ही 35 एकर आणि घरापासून मी घेणार मी सगळं कष्ट केलेलं आहे बागायत आलेलं आहे तुम्ही काय दिलाय का मला मुंबईचा पैसा इथून इथूनच समजताय खात्यात टाकलं मी टाकले खात्यात नांगरले कोणी परवा अहो तुमचं पैसे माघार देतो पैसे घेत नसतो जमीन मी हे देणार नाही घरा बसलं आणि 35 एकर ही माझी मी घेणार मग तुम्हाला माहिती होतं माणसं गोळा करून माझे आबरू घालवणार आहे तुम्ही हा. ही देणार नाही जमीन मी तुला हे पड्याकच मिळणार हाय दिलदार अण्णा सांगा की दिलदार भाना करा की जरा हा. आता ही मोजायच काढले हा. हा तुमच्याच वाटण्या चालल्या त्यानं ही मोजायच काय काम आहे का खरं खरं सांगा बरं चला काही नाही लोकांची होत. माणसं आणून घेतो अहो. माणसं नाही माणसाने सगळं न्याय व्यवस्थित कसं दिले आहे माहितीये पाहिजे. का रान इकडे तिकडे 35 एकर आहे ना हा. ही भरते 25 एकर तरी मी म्हणतोय मी 35 एकर म्हणून घेतोय ही 40 एकर भरतोय ही घेऊन द्या की 25 मी देणार नव्हती तो काय म्हणतोय ध्यानात आलं का तुमच्या ते म्हणतोय 25 एकर आहे म्हणून मी घेतो तुमच्या फायद्यासाठी 80तली 25 गेल्यावर राहिली किती हा. किती राहिली वाहन 80तली 25 गेल्यावर ना किती राहिले सांगा अण्णासाहेब आता तेवढं तर शिकलाय ना तुम्ही 55 एकर 55 एकर राहिली 55 एकर राहिली 55 एकर तुम्हाला 55 सुद्धा एकर मधले 40 एकर तुम्हाला येते आणि ते घरा बसलो आणि 15 एकर ए घरा बसलो देणार नाही सुट्टी देणार घरा बसलो नाही घरा बसला का हे चुकतंय तुमचं बरं का हे कसं होतंय सगळं मलाच पाहिजे असं असतंय का ए ना 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 थांबा 25 थांबा की आमचं कोण ऐकूनच घ्या ना आम्हाला 25 आणि 15 पुन्हा 40 होतंय मग कशाला वाटणी करायला आलाय तुम्ही इथली वाटणी करूया आधी 1 मिनिट थांबा हा करा तुमच्या हिशोबाने करा या पा इकडे धरा आणि त्यातला शहाणा माणूस घ्या की हो, या माझ्या इकडे. आहे का तुमचा तुम्ही
सरपंच आज घ्या, तुम्ही या की सरपंच बी घ्या आणि ते अण्णासाहेब बी घ्या. अण्णासाहेब या इकडे. काका ए काका तुम्ही त्या बांधायला जावा की तुमचा तरी विश्वास परत आमच्यावर हा. आहे. हे ते धरा. पावडर नवरदेव पण आलाय बे. पावडर घ्या सांगते तिथं टाका नाही तर सांगितलं इथं टाक चाल माझं सर चाल या इकडे या. कुरघोड्या करायला लागा सगळे जण लागा मी काय दिलं घालतोय लागा कवा तर माझ्यासारखं वाटून दे या की इकडे बघा चल, की चल. तुमचं कुठं आहे ते. जरा धरा हे. धरू दे का इथे हा, जरा हा इथनं पडायला जाय ना तुमचं. या. इथनं तिकडे. या. अण्णासाहेब तुम्ही थांबा. टेप तिथं जाम धरा अलीकडे सरळ हा तेव्हा की विश्वास पण होतं. हाय चला चला. हो या ना तुम्ही बी या. संपला. संपला ना संपला. काय पद्धत आहे की रे जो तुमची एवढा बांध पोखरायचा असतोय बे. तुम्ही काका मुंबईला हा? होत्यावर हे कारभार केलाय तुम्ही. अहो मी कशाला कारभार केला हे तुम्ही मोजताना काय मला कुठं आता तुमचं एवढंच राहिलं आणि बांध पोखरायचा असतोय पण हिथनं ते एवढा माझ्या डोसक्यात मग गेला मला चक्कर मारायला अण्णा तुम्ही मोजून द्या माझ्या बाजून बोलतो म्हणला ते बांधलाय सांगत काका इथं तुमचा खांब राहा आमराव लगेच राहा. किती राहिले का माझं फक्त टाकून यानं दे. नांगरलेली. आता हे काय कसं चालू केलं रे तो बाजरा खून करत आहे ते तुमचं. तुम्ही इथं माझी जमीन का नांगरलेली बी दिसते असतो हा. ती बरं झालं का इथनं पलीकडे. न पड्या तू बघ का असं दिसत हा. आता कसं गपचूप घेतलं असतं का? अजिबात यायचं नाही माझे काय काम माझं हे तर आले जा पडे तर पडे घेतली मी जातात आता तोंड पाडाय काय झालं. असू दे आहे का मंजूर चला की झाडाखाली बघूया हा? झाडाखाली चला आता काय बघायला ते? झाडाखाली बघा म्हणजे इथं सांगा ही गावची माणसं आहेत तोवर. इकडे येऊ देत नसतो मी अड्याला. काय इकडे ये. इकडे यायचं रे इकडे काका तुला काय गरज लागेल का नाही माझी पडे घेतली ना. काय अरे तुरु नावा मी काका तुम्हाला काय गरज लागेल का नाही माझी काय करायला लागतं एका ठोक्यात तुला सळला कर माझी जमीन नांगरून लगा तू अंगावर माझ्या यायला मागं लागला लागला का? अजून हा? म्हणून ही बाहेरची बोलवायची नसते ती घरच्या घरी जमिनीचं मिटवायचं असते अरे बाहेरचं घरच्या गाव घरी गोळा मिटत केलं. नसतंय रे. गोळा करा, तुम्हाला कशाला आणलंय? काय झालं आता नांगरलेली जमीन माझी आहे, मी आणि बांध पोकरलाय ते पोकरला एवढा पोकरते ती पद्धत आहे का ही? एवढा अरे बांध मला लवकर देते बे. फुटात 12 इंचा फरक वाटायला आलाय ती माणूस मुंबईला होता त्यावर इकडे त्यांनी पोखरलं. अबा, इथनं पाक तुम्ही तत्वर गेलाय जरा अरे तर मला लागा की तू तेवढं. लोका 25-30 फुटच राहिलंय 150 फूट याला दिलंय तुम्ही लगावून सगळ्यांनी मेळ करून अहो, आम्ही मेळ करा हे काय लबाड बोलतोय हे जेव्हा सगळं जग चाललंय की हे लबाड बोलतोय अरे लगा पण हिकडचं लगा मोजा की कुठलं इकडलं काकाचं बरोबर भरून द्या ना माझं भरलं पाहिजे का नाही तिथं दुसऱ्यांदा दाबलंय रान त्या बांधा तीन तुम्ही बघा जावा की मग तुमचा इसं करीन तुम्ही बघा की पण काकाला का दमवायला काकाला बरोबर भरून देणार होय म्हातार माणसाला का दमवायला अरे मला ही लगा इथं लगा 35 एकर 2 एकर पण राहत नाही तुम्ही पडा घेतलं का ती तुम्ही घ्या इकडे काकाला मिजून देते ठेवतच नाही टाकतो इकून त्या माझं नाव करून हा त्यांना काय करायचं करा ते. हा. काय येणार बघा तिथं झाडाखाली काय आहे ते आता मिटलं का सगळं वस्ताद काय न्याय कसा होतोय बघताय ना होय. कसा कशाला पुरायचं काय तुम्ही तर कशाला एवढा हलकटपणा करायचा अहो मी कुठे हलकटपणा मला 2 एकर पण राहील नाही 50 एकर त्याला मोजून त्याला 40 एकर बरोबर काढून द्यायला लागले तरी मला 2 एकरावर गुंडवायला लागले ते असा न्याय असतो का सांगा बघ बरं. अहो नाही नसते की तुम्ही एवढा हातभर असं लांब घ्यायची काय एवढं अहो तिकडं तो बाबा मला आता पलीकडे सुरू देईल का सांगा बघ बरं नाही नाही आता काल हो करू का? नका. बाबा शिरायचं आणि ते तुम्ही बघायचं तुम्हाला मोजून झाडाखाली चला चला झाडा काढ झाडाखाली चला आणि गलत नाही करायला नाही 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 मी आहे चला. आता गलत काय आता मोजून आधी दिलंय. मोजणी अजून काय नाही, करायचं? झाडाखाली मोजणी चला आता चला. झाडाखाली चला आम्हाला टाइम नाही जातो लग्नाला. ए लागा थांबा गेला का लग्नाला 2 मिनिटं बसा मी काय सरबत बिरबत मागवतो प्यान मग लग्नाला जावं मी पण इथून पण तेवढं माझं करून द्या माझं मला सरळ करून द्या रेग रुपये लागलं पाहिजे एखाद्याचं असा अन्याय करू नका नाही माणसं दुसऱ्या गावातली माणसं म्हणते काही पंचायत का भजे गाव पंच लागा बेकार जाऊन याचं नाव ठेवतील तुम्हाला आम्ही बेकार आपण कोणी कोणावर अन्याय केलाय काय माणसाने दिसतोय का नाही हा लगा मला लागा तुमच्यावरच शेकायला लागलाय मला लागा ते बाबा आता पलीकडे सरू दे ना कसं मी अण्णा करायचं सांगा बघू. तुमचा इसकरी आहे तुमचा शेजारी आहे ते तुम्ही बघायचं अण्णा काय तुम्हाला गुंटा गुंटा तू म्हटलंय का काय आम्हाला गावात काय सुद्धा त्याच नगर काकाचं तुमच्या काय सुद्धा आम्हाला नगर एवढं त्या म्हाताऱ्या माणसाला त्रास देऊ नका एवढं मिटत नसतं. काका. अध्यक्ष मॅडमला बोलवू का? चला झाडाखाली
असू दे, मला तेवढी तर तिकडली घेतो. पण ते शेजाऱ्याला सांगा त्याचं मोजून मला बांध पलीकडे सारून द्या. ती पलीकडे ए बाबा ते शेजाऱ्याला मी भेट नाही, त्याच्याकडे ते आहे का नाही बंदूक, त्याला मी भेटतोय, त्यामुळे मी काय त्याचा भाग घेत नाही बाबा. अहो मग आता मी कसं राहणार इथं? पण त्याच्या डोक्यावर परिणाम झाला का धडा धडा गाठल्या म्हणजे गोळ्या आम्ही काय करू? चला झाडाखाली बसू. चला या बसा. अण्णा वाट सुद्धा बघू वाटत नाही रे मला, पण काही इलाज नाही. बघा की खाली बघा, कशाला तोंड बघताय ते? मला खुर्ची आणा. हा मंगळ आहे इथं, मला काय कळतंय का नाही? सरळ वागा की गावाला तुम्हाला तुमच्या माया दावल्या. स्मशानभूमीत मिटिंग घेऊया का? मी बाकडा आहे त्यावर, म्हणजे आमच्या घराचा चांगलं होईल, काकाला पण जरा बरं वाटेल. बसा की खाली 2 मिनिटं राहू, बसा की. आणि ती मी काय म्हणतो माहिती आहे का, झालं सगळं अण्णा खाली बसा. आणि मी काय म्हणतो का, मी सगळे कागद काढतो, मला नाव करून द्यायची. नावावर तुला एका ठोक्यात पाडी नावावर करायला. आता राव तुझ्या नावावर करून देतो का मी? मग काय मी आता घाण आहे खायला दिसते ना मी नावावर करून देऊ. मी इकडली घाण म्हटलं तर मी घाण एवढी घेतले की आता द्या की माझं मला नाव, मला उत्तर येऊन नाव पाहिजे अण्णाला दावायचं. तुला नावावर करून द्यायचं का काय द्यायचं? घाण द्यायचं का तुला नाव? नावावर तुला करून देणार नाही. तुला मी जमीन खायला दिल्या. अला का मग काय फायदा आहे? मी एवढं 2-3-4 दिवस घालवून मग कशाला घेऊन आला बायकोला माझ्या? बायकोला घेऊन आलो, मग बायकोला सोडून टाका. बायकोसाठी आम्ही तर शिव्या खाल्ल्या असलं वागणं बंद करायचं. मग मला चांगली होती जमीन, ती सगळी ह्यांना दिली, नावावर पण करून देत हे नियमानं वाटून दिले. नियमाने तुम्ही काय म्हणला सा, पडाक मला नाही तर नग तर राहू दे. नाही तुम्हाला पडाक दिलं, तुम्ही बांध पोकारलाय त्याचं काय? मला कुठली पण जमीन द्या, 40 एकर मला माझ्या नावावर उतारायला पाहिजे. मला कुठली पण जमीन 80 एकरच मिळतंय. जरा कळ काढा की, तुम्हाला कळ निघतोय का? मला कळ काढाय नाही, मला उतारावर नाव आलं पाहिजे, माझी एवढी इच्छा आहे बस. उतार्यावर नाव पाहिजे नका त्याला उतारा मी देत नसतो. बायको सोडून होती का माघारी? आता बसायला लागलं परत. काका ए काका आपा काका तुमचं झालंय वय, पोटा पाण्याचं पडाक पडायला हवी, पडाक पोटा पाणी तुमच्या बी अपघाती सून बिचारे 2 तुकडे तर करून घालले. सून बिचारे 2 तुकडे तर करून घालले. ऐका जरा माझं, ऐका माझं. ते म्हणतोय नव का, तर तेच त्याला द्या. आज बी द्यायचं आणि उद्या बी द्यायचं. काय द्यायचं? नावावर करून देत ना. माझं जरा ऐकताय का तुम्ही? होय तरी म्हणा तुम्ही. आज होय म्हणा म्हणजे आज पद्धत आहे का? आणि उद्या देणार आहे. तुमचा काय गटकाचा भरवसा आहे का? मरू घास मुटका खावा आणि चांगलं राहावा की. मला फोन आला. बरोबर आलो. जरा थांबा, मी काय म्हणतोय, हे यांचं काय मिटत नाही. राहिलेला बाकी जाणार पुढच्या शनिवारी बघू. आम्ही जातो वस्तात. चला चला काढा आता 2-4 दिवस कडा, आठवडाभर लगा सगळं लगा शिजलंय गेलं का? आता माझं नुसतं उतार्यावर नसतं खरी रजिस्टर ऑफिसला जाऊन माझा उतार्यावर नुसतं सह्या करू दे काका, आमचं होतं की. ही म्हातारी माणसं कशासाठी असते? ह्याने जर उतार्यावर नाव ही लागायचा जर विचार केला असता तर ती जमीन त्यांच्याजवळ राहिली असते का? मला उतार्यावर नाव पाहिजे बघ. शनिवार पर्यंत मी थांबतो, पण शनिवारी निर्णय घ्यायचा आणि उतार्यावर नाव घेऊन जातो का नाही बघ, मग कळाल. बायको देऊन घालून येतो माघारी रे. बोंबलत खा जाऊन भिक्षा मागून. बायको माझी आता बायको आणून दिल्या ना, आता जमिनीचा उतारा मागतोय. तुला जमीन खायला दिल्या, मुंबईची खोली बी तुला तशीच दिल्या. अजून मग जमिनीवर दुसरा कोण जर असता ना, ठोक्यात पाडला असता, भुईत गाडला असता. आपाजी बोली मतलब बंदुकी गोली सुट्टी दिली नसती. पण काय झालं माहिती का, शनिवार पर्यंत थांबतो आता. हे चले तुला पावडर सांगतो, तू पण घाण पडे जाऊन पावडर आणि टेप घेऊन आलाय. लगा यांचं अख्खं घरी येड आहे राव काका. मलाच वस्तू देऊ अख्खं घरी येड आहे. कुणाला म्हणलास मग? तुला जाऊ दे का?